तीन मित्र. लेखक ऋषिकेश निकम. वडोबाच्या जंगलात, अगदी दाट दाट जंगलात एक मोठं झाड होतं. त्या झाडाच्या खोडात होतं 3 मित्रांचं घर. एक कापूस ससा, एक छोटू उंदीर आणि एक गप्पू गरुड. हे तिघे मित्र जंगलात अगदी आनंदाने राहत होते. रोज सकाळी आपली कामं करताना ते बडबड गाणी म्हणायचे. घरात साफसफाई करताना छोटू उंदीर मोठ्यानं म्हणायचा, झपझप काढतो कचरा सगळा, कपडा आपला ठेवतो वेगळा, पटपट घेतो फरशी पुसून, नाहीतर कापूस पसेल रुसून. ते ऐकून कापूस ससा खुदकन हसायचा. मग तो सुद्धा स्वयंपाकाची तयारी करताना बडबड गाणं म्हणायचा. गाजर काकडी खटखट चिरतो, मसाला सगळा भांड्यात भरतो, गप्पू गप्पा नंतर मार, चुलीत घालायला आण लाकडं 4. ते ऐकून गप्पा मारत बसलेला गप्पू गरुड मग एकदम पंख फडफडवत उठायचा. आपली 8 आकड्यासारखी तिरकी चोच मोठी उघडून तो आळस द्यायचा. आणि मग लाकडं आणायला भुर्रकन उडून जायचा. पण गप्पू पण काय गप्प बसतो होय. Sample complete. Ready to continue?